आपण या महादेव मंदिरापर्यंत पोहोचलोय। मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी स्वयंभू श्री कामनाथ महादेव मंदिर आहे। आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। या ठिकाणी बघा कामनाथ महादेव मंदिराच्या बाहेरच लिहिलेलं आहे, प्रेम और ध्यान इंसान के लिए बहुत जरूरी है। प्रेम में भगवान आपकी बात सुनते हैं और ध्यान में आप भगवान की बात सुनते हैं। खूप सुंदर असा संदेश आहे। आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूयात। नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊयात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे। प्राचीन असं शिवलिंग आहे। कामनाथ महादेव मंदिराच्या शेजारीच या ठिकाणी नवग्रह मंदिरही आहे। आपण दर्शन करूयात त्यांचं। केतु देवाय नमः, शनि देवाय नमः, राहु देवाय नमः, गुरु देवाय नमः, सूर्य देवाय नमः, मंगल देवाय नमः, बुध देवाय नमः, शुक्र देवाय नमः, चंद्र देवाय नमः। नवग्रह मंदिर आहे या ठिकाणी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आणि या बाजूला नर्मदा माताचं मंदिर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी अंबे माताचं मंदिर आहे। जय अंबे मा। आणि बाजूलाच या ठिकाणी साईबाबा, रामजी आणि जलरामजी यांचं मंदिर आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा मंदिराच्या आतला हा परिसर आहे आणि या ठिकाणीच आश्रम स्थित आहे। आणि समोर दूर अशी नर्मदा मैया आपल्याला दिसते, पण कॅमेऱ्यात कव्हर होत नाही। या ठिकाणी बघा सुंदर असा संदेश आहे। रिलिजियस आणि स्पिरिच्युअल दोघांमध्ये काय फरक आहे? धार्मिक म्हणजे बाहेरची यात्रा आहे आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या आतमधली यात्रा आहे। तर धार्मिक आणि आध्यात्मिक या दोन गोष्टींचं काय भिन्नता आहे दोघांमध्ये ते या ठिकाणी सुंदररित्या सांगितलेलं आहे। आणि समोर जर बघितलं तर या ठिकाणी शिव सत्य जगत मिथ्या याचाही सुंदर असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे। नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण भरूच मधील कामनाथ महादेव मंदिरामध्ये भोजन प्रसादी घेऊन आणि थोडा वेळ विश्रांती करून आपल्या पुढच्या पडावाकडे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आपण मंदिरापर्यंत ज्या मार्गाने आलो थोडं त्या मार्गानेच आपल्याला बाहेर जावं लागतं। या ठिकाणी बघा आता हा जो मार्ग आहे, आपण इथून आतमध्ये आलो होतो उजव्या बाजूने, तर आता आपल्याला पुन्हा उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय। आणि पुढे आल्यानंतर पुन्हा जे दोन रस्ते लागतात तर त्यातल्या डाव्या बाजूने आपण आलो होतो, तर आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं। रामकृष्ण हरी नर्मदे हर। उजव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर सरळ खाली चालत राहायचंय आपल्याला। तिथून थोडस पुढे आलो की या ठिकाणी आपल्याला डावीकडे वळायचंय। साधारण हा तिसरा डावा टर्न असेल, म्हणजे पहिला सोडायचा आहे, दुसरा सोडायचा, तिसऱ्याला आपल्याला डावीकडे वळायचंय। पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला न वळता सरळ या मंदिरा शेजारून मार्गस्थ व्हायचंय। इथून बाहेर पडल्यानंतर हा जो थोडासा मोठा रस्ता लागलाय त्या मोठ्या रस्त्याला आपल्याला उजवीकडे वळायचंय। या ठिकाणाहून हा मोठा रस्ता आहे तो सोडायचा नाही आपल्याला। या मोठ्या रस्त्याने सरळ बाहेर पडत राहायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। हे भरूच शहर म्हणजे भृगु ऋषींची तपोभूमी मानली जाते। या ठिकाणी 48 पेक्षाही जास्त तीर्थ आहेत। त्यापैकी आपण या ठिकाणी कामनाथ महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे। त्या ठिकाणी नर्मदा मैया, त्याचबरोबर नवग्रह आणि राम मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे। शिर्डीचे साईबाबा पण त्या ठिकाणी होते, त्यांचंही दर्शन घेतलंय आणि आपण पुढे मार्गस्थ झालेलो आहोत। अशा प्रकारचा हा मार्ग आहे। आपण
या मोठ्या रस्त्यात अजून सोडलेला नाहीये, पूर्ण मार्केटमधून हा रस्ता बाहेर पडेल आपला. इथे एक चौक लागलाय, त्या चौकातून आपल्याला सरळ पुढे चालत राहायचंय. भांडभूत या ठिकाणच्या दत्त मंदिरापासून हे कामनाथ महादेव मंदिर भरूच साधारण 15 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यापैकी 9 किलोमीटर आपल्याला किनाऱ्याने वाटचाल करत यायचंय आणि बाकीची 6 किलोमीटरची वाटचाल आपली डांबरी रोडने नर्मदा मैयाच्या शेजारूनच 100-200 फुटावरून असेल. आता हे भरूच शहर पार केल्यानंतर आपला मार्ग कसा आहे तो आपण पुढे जाऊन बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे. भरूच मार्केटमधनं आपली वाटचाल चालू आहे. मेन सिटीतूनच आपण चालत चालत मार्गस्थ होतोय. अशा प्रकारची ही गल्ली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे. सरळ इथपर्यंत आल्यानंतर बघा हा रस्ता गोल फिरून जातोय. तर गोल फिरून उजवीकडे न जाता आपल्याला या डावीकडे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. अशा प्रकारे आपण सरळ सरळ चाललोय. आता डाव्या बाजूला वळल्यानंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो चौक लागलेला आहे तिथूनही आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. सरळ सरळ या मार्गाने आपण आलेलो आहे, कुठंच वळालो नाही. डाव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर अजूनही आपण सरळ मार्गस्थ होतोय. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर थोडस पाठीमागे येऊन उजवा टर्न घेतला आपण. उजव्या टर्ननी साधारण सरळ आपण अर्धा-पाऊण किलोमीटर आलो. तिथे ज्यावेळेस तो रस्ता गोल फिरायला लागला त्यावेळेस आपण डावीकडे टर्न घेतलाय आणि त्या रस्त्याने आपण सरळ इथपर्यंत आलेलो आहे. बघा कुठंच वळालो नाही आतापर्यंत. साधारण या मोठ्या समोरच्या बिल्डिंगला बघितलं तुम्ही तर इथपर्यंत यायला आपल्याला 2 किलोमीटर गेलेले आहेत. आपण अजून भरूचच्या या भागातूनच मार्ग काढत काढत चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे. अजूनही आपल्याला सरळच मार्गस्थ व्हायचंय. या मोठ्या बिल्डिंग पासून सुद्धा आपल्याला डावीकडे न जाता सरळ मार्गाने चालत राहायचंय, कुठंच वळायचं नाही. सरळ इथूनही आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. आपण डावीकडे वळाल्यापासून साधारण आपण 1.5 किलोमीटर आलोय, अजून सरळ चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथूनही पुढे आपल्याला सरळच जायचंय. इकडे डावीकडे मोठा रस्ता आहे असं वाटतंय, पण हा रस्ता एका सोसायटीत गेलेला आहे. इथून आपल्याला सरळ या डांबरी रोडने जायचंय. बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण थंडीचे कपडे घेऊन पुढे आपण या सरळ रस्त्याने मार्गस्थ होणार आहे. साधारण आश्रमापासून 3 किलोमीटर पुढे आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे बघा ब्रिज लागलेले आहेत. या ब्रिजच्याही खालून आपल्याला सरळ जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतापर्यंत आपण जुन्या भरूच मधून प्रवास करत होतो. आता या ठिकाणी बघा हे मोठे मोठे रस्ते लागलेले आहेत आणि आपण ज्या रस्त्यांनी आलो ते छोटे छोटे गल्लीतले रस्ते होते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. याही मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अजूनही आपण सरळ सरळ मार्गाने चाललोय, कुठंच वळालो नाही. पुढचं डायव्हर्जन कुठं येईल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो किती किलोमीटर सरळ आपल्याला जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण पाठीमागून चालत चालत आलेलो आहे. इथं आल्यानंतर या मैया सगळ्या परिक्रमावासींना थांबवून उसाचा रस पाजतात. त्यांना आपण जे शिर्डीतले भक्त होते त्यांनी पाठवलेल्या रकमेपैकी 101 रुपये या ठिकाणी आपण त्यांना पाठवलेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण उसाच्या रसाचा प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ झालोय. या ठिकाणी मैया 2 मैया आणि त्यांच्या 2 मुली ही सेवा देतात आणि त्यांना या भरूच मधले एक सद्गुरुस्थ आहेत त्यांची मदत आहे. तरी आपण त्यांना आपल्याला शिर्डीतले जे भक्त आहेत त्यांनी जे 1001 रुपये पाठवले होते त्यापैकी 101 रुपये आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि 201 रुपये आपण कामनाथ महादेव मंदिरामध्ये जमा केलेले आहेत भोजन प्रसादीसाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अजूनही आपण सरळ सरळच चाललोय. ज्या ठिकाणी आपण लेफ्ट टर्न घेतला होता त्या बारीक गल्लीमध्ये तिथून साधारण आतापर्यंतच 5-5.5 किलोमीटर झालेत. अजूनही आपण दुसऱ्या कुठल्याही रस्त्याला वळालेलं नाही. हा सरळ रस्ता आपला चालू आहे.
छोटे मोठे रस्ते राईट लेफ्ट वळायला येतील, पण त्यांनी कुठेही वळायचं नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या रस्त्याला लेफ्ट घेतला होता, ज्या ठिकाणी बघा तो रस्ता गोल फिरत होता, तिथून या रोडला लेफ्ट घेतला होता. लेफ्ट घेतल्यानंतर साधारण 7 किलोमीटर आपण सरळ आलेलो आहे. पहिल्यांदा थोडंसं बारक्या गल्लीने आलो, त्याच्यानंतर आपल्याला वरती रेल्वेचे पूल लागले, त्या पुला खालून आलो आणि सरळ सरळ या मोठ्या रस्त्याने आलो. टोटल 7 किलोमीटर आल्यानंतर पुढे आपल्याला हा आडवा पूल दिसतोय बघा. या पुलाच्या खालून आपल्याला पलीकडे जायचंय आणि उजवीकडे वळायचंय. हा जो वरतून जाणारा मार्ग आहे तो मुंबईवरून आलेला आणि अहमदाबादकडे जाणारा रस्ता आहे. या उजव्या बाजूला आपण आता मार्गस्थ होत आहोत. या मार्गाने आता आपल्याला नीलकंठ महादेव मंदिरापर्यंत जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चालत चालत हा जो पूल जिथपर्यंत उतरत खाली आलाय तिथपर्यंत आलोय आपण. हा सरळ जाणाऱ्या या गाड्या आहेत, या मुंबईच्या दिशेने चालल्यात आणि पाठीमागून अहमदाबादच्या दिशेकडनं आलेल्या आहेत. आणि या गाड्या ज्या सगळ्या जाणार आहेत त्या पुढच्या पुलावरून जाणार आहेत आणि तो पूल नर्मदा मैयावरती आहे. त्याच्यामुळे या पुलावरून सरळ जायचं नाही आपल्याला, तर पुलाच्या अलीकडून आपल्याला डावीकडे वळण्यासाठी एक रस्ता असेल, तिथून जायचंय. तो रस्ता कुठे आहे ते दाखवतो तुम्हाला. हा सरळ जो रस्ता चाललाय तो नर्मदा मैयाच्या पुलावर चाललाय, तर त्याच्या अलीकडून या ठिकाणी बघा नीलकंठ, तिथं गुजरातीमध्ये बोर्ड लिहिलेला आहे नीलकंठ नर्सरी म्हणून. तिथं आपल्याला डाव्या साईडला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. उजव्या बाजूला आपण जिथून वळालो त्या ठिकाणाहून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर वरती या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला वळावं लागतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी डाव्या बाजूला वळाल्यानंतर साधारण 400 ते 500 मीटर आतमध्ये सरळ आल्यानंतर आपल्याला उजवीकडे डावीकडे जाण्यासाठी एक मार्ग लागतोय. तिथून आपल्याला उजव्या बाजूला जायचंय. त्या ठिकाणी नीलकंठ महादेव मंदिर आहे. या ठिकाणी बघा उजव्या बाजूला आपल्याला नीलकंठ महादेव मंदिरासाठीचं प्रवेशद्वार लागलेलं आहे. यातून आपल्याला आता आतमध्ये जायचंय. आतमध्ये आल्यानंतर सुंदर असं नीलकंठेश्वर महादेव धाम या ठिकाणी आहे आणि हे आपल्याला राहण्यासाठीची या ठिकाणी आश्रमात व्यवस्था आहे. या गेटमधून आपण आतमध्ये आलोय. प्रशस्त असा परिसर आहे नीलकंठेश्वर महादेव मंदिराचा आणि हे समोर जे दिसतंय त्या ठिकाणी आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी व्यवस्था आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोरच हे नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. नंदी महाराज आहेत या ठिकाणी. सुंदर असं प्रशस्त मंदिर आहे. आपण जाऊन दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नीलकंठेश्वर महादेव मंदिर भरूच. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 35व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण भरूच मधील जाडेश्वर या ठिकाणी जे नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणच्या आश्रमामध्ये आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण थांबतोय. आज आपण दत्त मंदिर भाडभूत या ठिकाणाहून आपला परिक्रमेतला प्रवास चालू केला होता आणि नर्मदा मैयाच्या तटातटाने आपण 9 किलोमीटरचा प्रवास करून बाकी उर्वरित प्रवास आपण भरूच मधील भागातून केलेला आहे. आणि दुपारी आपण कामनाथ महादेव मंदिर या ठिकाणी दुपारी भोजनासाठी आणि दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो आणि आता आपण या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबतो. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.